जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांवर खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच आर्थिक संकट कोसळले आहे. संगमनेर तालुक्यातील कवटेवाडी परिसरात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, बाजरी, भुईमूग व तूर आदी पिकांची पेरणी केली होती. मात्र मुसळधार आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पेरण्या पूर्णपणे खराब झाल्या आहेत. बियाणे उगवण्याआधीच कुजण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे शेतात मशागत करणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे काही शेतकरी भात लागवडीकडे वळले होते. मात्र भात रोपवाटिकेसाठी टाकलेली बियाणेही आज झालेल्या जोरदार पावसामुळे वाहून गेल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहेत. दरम्यान परिसरातील अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली असून काही ठिकाणी झाडे विजेच्या तारांवर कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसेच काही ठिकाणी घरांचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.